नमस्कार मंडळी, आपण बघणार आहे बेसनच्या पिठापासून सत्तू बनवायचा कसा। तर कढई गरम थोडीशी केलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी मी पीठ घातलेलं आहे। थोडंसं अजून घेणार आहे, त्यामध्ये साधारण 2 वाट्या पीठ बसतं माझ्या कढईमध्ये, तेवढंच घेतलेलं आहे, जास्त घ्यायचं नाहीये। आपल्याला व्यवस्थित असं हलवता यावं असं घ्यायचं आहे पीठ, आणि हे कमी गॅसवरच भाजत जायचं आहे। भाजायला साधारण 5 मिनिटं लागतात इथे भाजायला। हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत। आता थोडंसं गुठळ्या बनायला लागले, तरी पण आपण हलवून गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि कमी गॅसवरच भाजायचं आहे याला। हे बघा 15 मिनिटांनी हे असं दिसत आहे। जरा कलर चेंज झाला आहे याचा, आणि वास पण सुटला आहे। अजून 5 मिनिटं आपण याला भाजून घ्यायचं आहे। 17 ते 18 मिनिटं झालेले आहेत। मी जरा चेक करून घेणार आहे याचं ते कसं टेस्ट लागतंय। थोडंसं घेऊनच चेक करायचं, गरम आहे खरं पोळतंय। खाल्यानंतर तुम्हाला कच्चा असा वास येणार नाही, सुरुवातीला खाऊन बघायचं। प्रत्येक वेळेस तुम्हाला जर शंका येत असेल, बघा त्याचा कलर पण पूर्ण असा चॉकलेटी झालेला आहे बऱ्यापैकी। सो आपला हा सत्तू आहे पूर्ण भाजलेला आहे। आता एका छान ताटामध्ये मी काढून घेणार आहे याला। हे बघा असा सत्तू तयार केलेला आहे। तुम्ही रोज सकाळचं पिऊ शकता पाण्यामध्ये घालून, किंवा आपण जेव्हा चटणी बनवतो तेव्हा फुटाण डाळ नसते आपल्याजवळ, सो फुटाण डाळच्या ठिकाणी आपण ह्या सत्तूचा वापर केला तरी चालेल।